नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 11 मे 2026 आणि आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधील प्रश्न आहेत ते पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, दारूबंदी तसेच इतर सर्व सरळ सेवा भरती परीक्षांसाठी अत्यंत उपयोगी राहणार आहेत। त्यामुळे जर तुम्ही यापैकी कोणत्याही परीक्षेसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, किंवा जर तुमचे मित्र या परीक्षांसाठी तयारी करतायत तर त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न आहे, 3 मे 2026 रोजी प्रक्षेपित करण्यात आलेला CAS 502 हा पृथ्वी निरीक्षक उपग्रह कोणत्या देशाने विकसित केलेला आहे? या ठिकाणी पहा, पृथ्वीचं निरीक्षण करण्यासाठी CAS 502 हा उपग्रह आहे तो 3 मे 2026 रोजी अवकाशामध्ये पाठवण्यात आला आणि हा दक्षिण कोरिया या देशाने बनवलेला आहे, म्हणजे विकसित केलेला आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे। दक्षिण कोरियाचा CAS 502 हा उपग्रह आहे। प्रश्न क्रमांक 2, पंचायत विकास निर्देशांक 2.0 2023-24 च्या अहवालानुसार देशात कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? पंचायत विकास निर्देशांक 2023-24 मध्ये त्रिपुरा हे राज्य भारतामध्ये प्रथम क्रमांकावर आहे। पर्याय सी हे उत्तर असणार आहे। पुढे प्रश्न क्रमांक 3, भारत आणि कंबोडिया यांच्यातील सिनबॅक्स 2 हा द्विपक्षीय लष्करी सराव मे 2026 मध्ये कोठे आयोजित करण्यात आला? प्रश्न कसे येतात तर सिनबॅक्स 2 हा सराव कोणत्या देशांमध्ये आयोजित केला जातो किंवा कोणत्या देशांमध्ये होतो, किंवा 2026 चा सराव कोणत्या देशामध्ये पार पडला? तर हा 2026 मध्ये कंबोडिया देशातील काम्पाँग स्पेऊ या ठिकाणी पार पडलेला आहे। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी, काम्पाँग स्पेऊ या ठिकाणी सिनबॅक्स 2 हा सराव पार पडलेला आहे। प्रश्न क्रमांक 4, 31व्या उबर कप 2026 म्हणजेच महिला बॅडमिंटन सांघिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये विजेतेपद कोणत्या देशाने जिंकलं? तर या ठिकाणी ही स्पर्धा आहे ती दक्षिण कोरिया या देशाने जिंकलेली आहे। म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय डी। प्रश्न क्रमांक 5, जगभरात राष्ट्रीय प्रार्थना दिन कधी साजरा केला जातो? या ठिकाणी पाहायचं आहे, राष्ट्रीय प्रार्थना दिन हा दरवर्षी 7 मे रोजी साजरा केला जातो। म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, भारतातील पहिले मोती उत्पादन क्लस्टर म्हणून कोणता जिल्हा घोषित करण्यात आला? या ठिकाणी हजारीबाग हा जिल्हा आहे तो भारतातील पहिलं मोती उत्पादन क्लस्टर म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं हजारीबाग हे कोणत्या राज्यामध्ये आहे। तुमच्यासाठी प्रश्न विचारतोय म्हणजे मला उत्तर येत नाहीये किंवा माझा वेळ जात नाहीये, तुम्ही उत्तर द्यावं म्हणून नाहीये। तर या ठिकाणी तुम्ही किती अभ्यास केलेला आहे, तुम्हाला किती माहिती आहे यासाठी हा प्रश्न विचारला जातो। त्यामुळे उत्तर कमेंट करण्याचा प्रयत्न करा। प्रश्न क्रमांक 7, 2026 च्या मॅड्रिड ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? जॉनिक सिनर यांनी। लक्षात काय ठेवणार, 2026 ला पार पडलेल्या मॅड्रिड ओपन टेनिस स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद जॉनिक सिनर यांनी जिंकलेलं आहे। पर्याय सी। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील 60 ट्रॅफिक गार्डन्सला कोणाचे नाव दिले जाणार आहे? या ठिकाणी पहा, महाराष्ट्रामध्ये असलेल्या 60 ट्रॅफिक गार्डन्स प्रकल्पाला आनंद दिघे यांचं नाव दिलं जाईल। कोणाचं? आनंद दिघे यांचं। म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी। प्रश्न क्रमांक 9, 5वी ब्रिक्स साई शिखर परिषद भारतात कोठे पार पडली? या ठिकाणी पहा, 5वी ब्रिक्स साई शिखर परिषद कर्नाटकातील बेंगलुरू या ठिकाणी पार पडलेली आहे। म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, 1 ट्रिलियन रुपयांची उलाढाल करणारी भारतातील पहिली FMCG कंपनी कोणती ठरली आहे? भारतातील पहिली FMCG कंपनी अमूल आहे, जिनं 1 ट्रिलियन रुपयांचा टप्पा पार केलेला आहे। म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय सी। प्रश्न क्रमांक 11, कॅनाइन डिस्टेंपर व्हायरसमुळे नुकतंच एका वाघिणीचा मृत्यू कोणत्या व्याघ्र प्रकल्पात झाला? या ठिकाणी पाहायचं आहे, कॅनाइन डिस्टेंपर नावाच्या व्हायरसमुळे कान्हा व्याघ्र प्रकल्पामध्ये एका वाघिणीचा मृत्यू झालेला आहे। तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं कान्हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? प्रश्न क्रमांक 12, जगातील पहिली स्मार्ट आयलँड मॉनिटरिंग सिस्टीम कोणत्या बेटावर सुरू करण्यात आली आहे? आता मित्रांनो, वर प्रश्न विचारतोय मी, कान्हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे?
जर तुम्हाला उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंट करू शकता, आणि जर उत्तर येत नसेल तर तुम्ही ते उत्तर सर्च केलं पाहिजे. आणि सर्च केल्यावर लक्षात ठेवायचं, जी गोष्ट आपण सर्च करतो किंवा चुकतो ती आपण कधीच विसरत नाही. आज तुम्ही सर्च करून एखादं उत्तर पाहिलं तर नंतर ते उत्तर तुम्ही कधीही विसरणार नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी सर्च करा आणि उत्तर कमेंट करून सांगा. पुढचा प्रश्न काय होता, तर जगातील पहिली स्मार्ट आयलँड मॉनिटरिंग सिस्टीम कोणत्या बेटावर सुरू करण्यात आली, तर फ्लोरियाना बेटावर सुरू करण्यात आलेली आहे. पर्याय बी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13, जागतिक स्थलांतरित पक्षी दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो. या ठिकाणी पाहायचं, दरवर्षी मे महिन्याचा दुसरा शनिवार हा जागतिक स्थलांतरित पक्षी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी आहे. प्रश्न क्रमांक 14, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शुवेंदू अधिकारी यांचा शपथविधी कोलकाता येथील कोणत्या मैदानावर पार पडला. आता या ठिकाणी पाहायचं, शुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे 9वे मुख्यमंत्री बनलेले आहेत. आणि मित्रांनो, त्यांचा शपथविधी सोहळा आहे तो पश्चिम बंगालमधील कोलकाता या ठिकाणी असलेल्या ब्रिगेड परेड ग्राउंडवर पार पडलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15, शुवेंदू अधिकारी यांच्या विजयामुळे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची किती वर्षांची सत्ता संपुष्टात आली. या ठिकाणी पाहायचं आहे, मागच्या 15 वर्षांपासून ममता बॅनर्जी म्हणजेच तृणमूल काँग्रेस या पक्षाची सत्ता होती. आणि आता या ठिकाणी शुवेंदू अधिकारी यांच्या विजयामुळे ही सत्ता संपुष्टात आलेली आहे. म्हणजे पर्याय बी 15 वर्ष आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16, पश्चिम बंगालच्या 2026च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 294 पैकी किती जागांवर विजय मिळवला. एकूण जागा किती, 294. ठीक आहे. आणि मित्रांनो, भाजपनं या ठिकाणी 207 जागांवर विजय मिळवून एक हाती बहुमत मिळवलेलं आहे. म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे. आणि मित्रांनो, मागचा सत्ताधारी पक्ष TMC हा फक्त 80 जागांवर जाऊन बसलेला आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17, शुवेंदू अधिकारी यांच्या मंत्रिमंडळात खालीलपैकी कोणत्या नेत्याने मंत्रिपदाची शपथ घेतली. शुवेंदू अधिकारी यांनी 9 तारखेला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. आणि त्यानंतर पुढे त्यांच्यासोबत आणखी 5 व्यक्तींनी मंत्रिपदाची शपथ देखील घेतलेली आहे. त्या 5 मध्ये कोण कोण आहेत, दिलीप घोष आहेत, अग्निमित्रा पॉल आहेत आणि निशित प्रामाणिक आहेत. मग या ठिकाणी या तिघांपैकी कोणतं नाव आलेलं आहे, अग्निमित्रा पॉल आलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, शुवेंदू अधिकारी यांच्यासोबत अग्निमित्रा पॉल यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 18, शुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव कोणत्या मतदारसंघात केला, जो त्यांचा पारंपरिक बालेकिल्ला होता. ममता बॅनर्जी यांचा बालेकिल्ला मानला जाणारा भवानीपूर मतदारसंघ, याच्यामध्येच ममता बॅनर्जींचा थेट पराभव शुवेंदू अधिकारी यांनी केलेला आहे. म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर असणार आहे. ममता बॅनर्जी यांनी यावेळी फक्त एकच जागा लढवली होती. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19, मूळचे TMCचे रणनीतिकार असलेल्या शुवेंदू अधिकारी यांनी कोणत्या वर्षी भाजपमध्ये प्रवेश केला. आता सुरुवातीला इतिहास पाहायला गेलं तर ममता बॅनर्जी असू देत किंवा शुवेंदू अधिकारी मूळचे काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर पुढे ममता बॅनर्जी यांनी TMCची स्थापना केली आणि शुवेंदू अधिकारी हे TMCमध्ये गेले. आणि त्यानंतर पुढे 2020 साली शुवेंदू अधिकारी यांनी भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, वर्ष 2020 मध्ये शुवेंदू अधिकारी हे भाजपमध्ये आले होते. त्याच्या अगोदर ते TMCमध्ये होते आणि त्याच्या अगोदर काँग्रेसमध्ये. प्रश्न क्रमांक 20, हेंटा व्हायरस किंवा हंता व्हायरस चा प्रसार प्रामुख्याने कोणत्या प्राण्यांद्वारे होतो. हंता व्हायरस हा मित्रांनो खोकला आणि श्वसन संबंधी आजार आणणारा एक व्हायरस आहे, एक विषाणू आहे, जो उंदीर आणि खारीमार्फत पसरतो. म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे. हेंटा व्हायरस किंवा हंता व्हायरसचा प्रसार आहे तो उंदीर आणि खारींमार्फत होत आहे. प्रश्न क्रमांक 21, हंता व्हायरस संसर्गामध्ये रुग्णाला 10 दिवसानंतर कोणती प्रमुख लक्षणे दिसतात. आता सुरुवातीला पहा, व्हायरस शरीरामध्ये गेला तर 10 दिवस लक्षणं दिसत नाही आहेत, परंतु 10 दिवसानंतर त्या व्यक्तीला खोकला येतो आणि श्वास घेण्यात प्रचंड अडचण येते किंवा त्रास होतो. म्हणजे या ठिकाणी काय झालं, पर्याय बी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, हंता व्हायरसबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. सत्य म्हणजे बरोबर विधान ओळखायचं आहे. हा व्हायरस हवेतून सपाट्याने पसरतो नाही. हा व्हायरस आहे तो उंदीर आणि खारींमार्फत पसरतो. अर्थातच दूषित अन्नामधून तो पसरू शकतो, परंतु हवेमार्फत नाही. 3 पहा, सी या आजारावर 100% प्रभावी लस उपलब्ध आहे. कोणतीही लस, कोणताही उपचार पद्धती उपलब्ध नाही. याच्यामध्ये फक्त काळजी घेणं हा एकच पर्याय आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी तिसरे विधान देखील चुकीचं आहे. 4 पहा, हा व्हायरस फक्त लहान मुलांना होतो असं नाही. हा व्हायरस आहे तो
लहान मोठे सर्वांना होऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी काय झालं, ए चूक, सी चूक आणि डी देखील चूक. मग बरोबर काय असणार आहे, हा व्हायरस मानवाकडून मानवाकडे पसरण्याचे प्रमाण अत्यंत दुर्मिळ आहे. म्हणजे हा व्हायरस फक्त उंदीर आणि खारींमुळे पसरतो, माणसाकडून माणसाला तो होऊ शकत नाही. त्यामुळे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय बी. हा व्हायरस मानवाकडून माणसाकडे पसरण्याचं प्रमाण अत्यंत दुर्मिळ आहे, हे विधान सत्य आहे किंवा बरोबर आहे. त्यासोबतच पहा, हा जो व्हायरस आहे तो कसा पसरतो, उंदीर, खार या प्राण्यांची विष्ठा, लघवी किंवा लाळ याच्यामधून हा व्हायरस पसरतो. त्यामुळे या ठिकाणी जर तुम्ही घरात ठेवलेलं अन्न खाताय, उघडं ठेवलेलं अन्न खाताय ज्याच्यामध्ये उंदीर तोंड मारून गेला असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा, हंता व्हायरसला आमंत्रण देताय. आणि याची लक्षणं 10 दिवसानंतर दिसतील, त्यामुळे तुम्हाला समजणार देखील नाही की हे घडलेलं आहे. त्यामुळे एकच उपाय आहे, काय करायचं, तर स्वच्छता राखायची आणि घरात उंदीर होणार नाही त्याची काळजी घ्यायची. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 23. हंता व्हायरसवर सध्या कोणता वैद्यकीय उपचार उपलब्ध आहे? हंता व्हायरसवर सध्या कोणताही वैद्यकीय उपचार उपलब्ध नाही आहे. तर या ठिकाणी काय करायला लागेल, फक्त एक सपोर्टिव्ह केअर दिली जाते, निश्चित उपचार उपलब्ध नाही. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. या ठिकाणी काय केलं जाईल, तर समजा तुम्हाला ताप येतोय, तर त्या ठिकाणी तापावर उपचार केला जाईल, हंता व्हायरसवर उपचार केला जाणार नाही, कारण त्यावर उपचारच नाहीये. म्हणजेच काय केलं जाईल, फक्त लक्षणांवर उपचार केले जाऊ शकतात किंवा अधिकपणे काळजी घेतली जाऊ शकते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता जोसेफ विजय यांनी 10 मे 2026 रोजी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली? या ठिकाणी पहा, जोसेफ विजय म्हणजे थलपती विजय यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून 10 मे 2026 रोजी शपथ घेतलेली आहे. तारीख लक्षात ठेवायची, पक्ष लक्षात ठेवायचा आणि राज्य लक्षात ठेवायचं. पर्याय सी तमिळनाडू आपलं उत्तर आहे. पक्ष कोणता? TVK आणि त्यांची अलायन्स. प्रश्न क्रमांक 25. थलपती विजय यांचा शपथविधी चेन्नईतील कोणत्या स्टेडियमवर पार पडला? चेन्नईमध्ये असलेल्या जवाहरलाल नेहरू इंडोर स्टेडियममध्ये थलपती विजय यांचा शपथविधी सोहळा पार पडलेला आहे. म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26. तमिळनाडू विधानसभेच्या 234 जागांपैकी विजय यांच्या पक्षाने किती जागा जिंकल्या? विजयांचा पक्ष कोणता? TVK, तमिळगा वेत्री कळघम या पक्षानं 234 पैकी 108 जागा जिंकलेल्या होत्या. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. परंतु बहुमतासाठी किती जागा पाहिजे होत्या? 118 पाहिजे होत्या. त्या त्यांच्याकडे होऊ शकत नव्हत्या. त्यामुळे यांनी काय केलेलं आहे, काँग्रेस आणि इतर लहान पक्ष आहेत त्यांना एकत्र घेऊन बहुमत प्राप्त केलेलं आहे आणि त्यामुळे शपथ घेता आली आहे आणि बहुमत सिद्ध झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 27. तमिळनाडूत विजय यांच्या TVK पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या पक्षांनी पाठिंबा दिला? तर यासाठी मित्रांनो त्यांना काँग्रेस, डावे पक्ष, VCK आणि IUML यांच्या एकूण 10 जागांचा पाठिंबा भेटलेला आहे. आणि मित्रांनो यामुळे त्यांच्या 108 अधिक 10 118 जागा घेऊन बहुमत प्राप्त झालेलं आहे. म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28. पदभार स्वीकारताच मुख्यमंत्री विजय यांनी जनतेसाठी किती युनिट मोफत वीज देण्याच्या फाईलवर स्वाक्षरी केली? तमिळनाडूमध्ये मुख्यमंत्री झाल्या शपथ घेतल्या या ठिकाणी विजय यांनी काय केलं, तर 200 युनिट वीज मोफत दिली जाईल अशी घोषणा केली आणि त्या फाईलवर स्वाक्षरी देखील केली. म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29. मुख्यमंत्री विजय यांनी राज्यात महिला सुरक्षेव्यतिरिक्त कोणत्या विषयासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन केला आहे? तर या ठिकाणी अंमली पदार्थ विरोध म्हणजे ड्रग्सचा विरोध करण्यासाठी, चौकशी करण्यासाठी आणि प्रतिबंध करण्यासाठी विजय यांनी टास्क फोर्सची स्थापना केलेली आहे. म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30. विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम या पक्षाची अधिकृत स्थापना कधी झाली होती? तर 2 फेब्रुवारी 2024 रोजी तमिळगा वेत्री कळघम या सुपरस्टार विजय यांच्या पक्षाची स्थापना करण्यात आली होती. म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे. आणि अवघ्या 2 वर्षामध्ये त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनलेला आहे. म्हणजे विचार करा जनतेमध्ये किती विश्वास आहे यांच्याबद्दल. पुढे प्रश्न क्रमांक 31. तमिळगा वेत्री कळघम या नावाचा मराठीत अर्थ काय असतो? तर तमिळनाडूचा विजय पक्ष असा याचा अर्थ आहे. ठीक आहे. पर्याय बी आपलं उत्तर असलं पाहिजे. प्रश्न क्रमांक 32. सध्या आसाम राज्याचे राज्यपाल म्हणून कोण कार्यरत आहेत? आसामचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? लक्ष्मण प्रसाद आचार्य. पर्याय सी. आसामचे सध्याचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य. पुढे प्रश्न क्रमांक 33.
तमिळनाडू आणि केरळ या दोन्ही राज्यांच्या राज्यपाल पदाची जबाबदारी सध्या कोणाकडे आहे? तर या ठिकाणी तमिळनाडू आणि केरळ या दोन्ही राज्यांच्या राज्यपाल पदाची जबाबदारी आहे ती राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे आहे. राजेंद्र आर्लेकर, पर्याय बी. प्रश्न क्रमांक 34, पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल कोण आहेत? पुदुच्चेरीचे नायब राज्यपाल म्हणून के कैलाशनाथन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे, के कैलाशनाथन. प्रश्न क्रमांक 35, भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने नुकतीच डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेटावरून कोणत्या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली? या ठिकाणी पाहायचं आहे, नव्याने विकसित करण्यात आलेल्या आणि सुधारणा करण्यात आलेल्या अग्नि 6 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी APJ अब्दुल कलाम बेटावरून घेण्यात आलेली आहे. कोणी घेतली? DRDOने घेतली. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी, अग्नि 6. प्रश्न क्रमांक 36, नुकत्याच चाचणी घेण्यात आलेल्या अग्नि 6 या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती आहे? 6000 ते 10000 किलोमीटर. अग्नि 6 6000 ते 10000 किलोमीटर, पर्याय बी. प्रश्न क्रमांक 37, अग्नि 6 हे क्षेपणास्त्र कोणत्या आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे ज्यामुळे ते एकाच वेळी अनेक अण्वस्त्रे वाहून नेऊ शकते? तर या ठिकाणी पाहायचं आहे, अग्नि 6 मध्ये काय आहे? MIRV आहे, ज्याचा वापर मित्रांनो एक अण्वस्त्र वहन करणारं साधन म्हणून देखील केला जाऊ शकतो. म्हणजे बी आपलं उत्तर असणार आहे. अग्नि 6 हे काय आहे? MIRV ने सुसज्ज आहे. प्रश्न क्रमांक 38, भारताने स्वदेशी बनावटीच्या तारा म्हणजे टॅक्टिकल ॲडव्हान्स्ड रेंज्ड ऑगमेंटेशन या कोणत्या प्रणालीची यशस्वी चाचणी केली? मित्रांनो, तारा म्हणजे काय? टॅक्टिकल ॲडव्हान्स्ड रेंज्ड ऑगमेंटेशन. याचा वापर कधी होईल? तर ग्लाइड वेपन प्रणाली म्हणून केला जाईल. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. म्हणजे काय केलं जाईल? समजा या ठिकाणी साधा बॉम्ब आहे, साधा बॉम्ब टाकताना देखील त्याचा वापर अगदी गायडेड मिसाईल प्रमाणे होणार आहे. यासाठी हे तंत्रज्ञान सुसज्ज आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 39, तारा ही प्रणाली साध्या बॉम्बचे रूपांतर कशामध्ये करण्यासाठी विकसित करण्यात आलेली आहे? तर प्रिसिजन गायडेड शस्त्रात, म्हणजे या ठिकाणी नेम धरून मारलेल्या शस्त्रामध्ये याचा समावेश होईल. किंवा एखादा साधा बॉम्ब आहे त्याचा वापर देखील प्रिसिजन गायडेड शस्त्राप्रमाणे केला जाणार आहे. म्हणजेच आता नेम धरला, मिसाईल सोडलं की ते मिसाईल त्या टार्गेटवर जाऊन लागणार, म्हणजे लागणारच. अशा प्रकारे याचा वापर होणार आहे किंवा साध्या बॉम्बचं रूपांतर याच्यामध्ये ते करणार आहे. म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे. आणि प्रश्न क्रमांक 40, हंता व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग कोणता आहे? तर या ठिकाणी उंदरांपासून दूर राहणं आणि घर स्वच्छ ठेवणं हा उपाय आपण करू शकतो. म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी एवढंच. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर आणि स्पष्टीकरण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि याच प्रकारचे प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ आणि आपलं चॅनल दोन्ही शेअर करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.